प्रोसेस आहेत ना हा त्याच्यात 3 आयडी. इथं ड्रॅगन फ्रूट आहे शेतकरी जर इथं रोप वगैरे बघू शकता तुम्ही. आता रोटर वगैरे ठेवलं आहे, छोटे रोटर आहे इकडे बघू शकतो तुम्ही. इकडे डर वगैरे संपूर्ण बघू शकता तुम्ही. इथे कुट्टी मशीन ठेवलं आहे. 15 एकर याच्यानुसार. आता याची थोडीशी पद्धत समजून सांगतो हो. सर. हे खाट डॉक्टर मल्च म्हणून आहे, मल्चिंग. मायक्रॉनमध्ये काम नाही करत. मायक्रॉनमध्ये भरवून आहे. याचं काय आहे, आम्ही याचे व्हेरियंट्स आहे. जसा 70 आहे, 20 आहे. 7 म्हणजे कमीत कमी 7 महिन्याचे, 20 म्हणजे कमीत कमी 12 महिने. हा 5D आहे, हा 5 महिन्याचा. पपईला कोणता उसकूस पपईसाठी काय का पपईसाठी कोणता चांगला आहे? हा 20 20. महिन्याचा. बरोबर. टरबूजसाठी टरबूजसाठी हा घ्या, हा कोणता आहे? हा 5D व्हेरियंट 5D. हो. हा सगळ्यात टॉपचा आहे का म्हणजे जास्त हा म्हणजे? सगळ्यात टॉपचा. बरोबर. हे पण शेतकरी ते पपईसाठी तुम्ही 12D म्हणून आहे. 100% वर. बरोबर. आणि हा खाली जो टरबूजसाठी आणि बाकीचे बाकीचे तुम्ही याच्यावर केळी लावू शकता, बरोबर. यावर 2 पिकंही घेता येतात. हो 2 पिकं घेतात. हा जो आहे हा. हा मोस्टली कसमध्ये पट्ट्यामध्ये चालतो. व्हाईट आणि ब्लॅक असतो. हां, हा उन्हाळ्यात वापरला जातो. उन्हाळ्यात हा, वापरतात उष्णता टोमॅटोसाठी. मेंटेन करण्यासाठी. हो. आणि हा जो पेपर आहे आपला, हो हा आपला 5D पेपर आहे. हो. हा कमीत कमी 5 महिने चालतो. 5 महिन्याचा. हो. यावर तुम्ही भेंडी लावू शकता, काकडी घेऊ शकता, कारले घेऊ शकता. बरोबर. आणि आहे 100% व्हर्जिन क्वालिटीचा पेपर. बघू शकता तर तुम्ही आता जर मल्चिंगसाठी तर तुम्ही वापरू शकता. तुम्ही बघू शकता डॉक्टर मल्च म्हणून आहे. हे त्यांचं पॉम्पलेट शेतकरी मित्रांनो. याच्यावर नंबर वगैरे दिला आहे. तर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर याच्यावर नंबर तुम्ही संपर्क साधू शकता. शेतकऱ्यांचं काय इकडं काकडी वगैरे टमाटर वगैरे ठेवलं आहे तुम्ही बघू शकता. पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून आहे. गांडूळ खत वगैरे. पाणी मारणे आणि सावलीत ठेवणं हे एवढं इकडं नेटाफिम म्हणून आहे. जबरदस्त आहे पण नेटाफिम. ठिबक सिंचन वगैरे सर्व याचं टोटल. एंड कॅप वगैरे जॉयनर फिल्टर ठिबक. हे प्रभात सीड्स म्हणून आहे. तर पुन्हा बी बियाणं वगैरे कीटकनाशक वगैरे सर्व काही इथे. इकडे सोलर वगैरे संपूर्ण बघू शकता. इकडे बालाजी नर्सरी म्हणून आहे पुढे. इथे पण सर्व रोपं वगैरे. सह्याद्री फार्म्स म्हणून इकडे. वॉटर सोल्युबल इकडे सर्व. हळद आहे शेतकरी मित्रांनो. धरा धरा तुम्ही ते टेबल धरा तिकडं एकदम याल धरा. गांडूळ खतासाठी आज वापरला जातो ना. नाही गांडूळ खतासाठी वेगळा वेगळा लागतो का तो? तो बेड असतो साधा ओपन असतो. पण राहतो नाही पण हे जे हे पांडव ॲडव्हान्स जीवामृत म्हणून आहे शेतकरी मित्रांनो. जीवामृत बनवलं जातं याच्यामध्ये. याच्यावर किमती वगैरे दिल्या आहे थोडी साईजनुसार बघू शकता तुम्ही.
जीवामृत युनिट आहे सर. ड्रिपनं हो. आपण सहज सगळ्या पिकांना देऊ. सर नमस्कार. नमस्कार. आपलं शाश्वत शेती मुलाखत म्हणजे पांडव ॲडवांटेज जीवामृत म्हणून आहे. म्हणजे आता हे किती बाय कितीचं आहे आता हे? सर हे 5x10चं युनिट आहे. शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या साईजनुसार वेगवेगळे युनिट बनवून देत असतो. बरोबर. 5x10, साईजनुसार. 5x30. बरोबर. बरोबर आहे. 5 एकर, 10 एकर, 15 एकर याच्यानुसार. आता याची थोडीशी पद्धत समजून सांगतो हो. सर. हे हा टप आहे. याच्यामध्ये आपण शेण, गोमूत्र, ताक, गूळ, तांदळाचं पीठ, बॅक्टेरिया पाण्याबरोबर जे जीवामृतला mix लागतं आपण सर्व करून- mix करू शकतो. सगळं मिक्स करून असं याला ढवळतो. ढवळतो. आहे. बरोबर. त्याच्यातला हार्डवर्क पण आपण काढून पहिलं बाबूनं ढवळा जायचं. बरोबर. आणि हा कॉक ऑन करून आपण आतमध्ये सोडतो. बरोबर. याच्यामध्ये सुरुवातीला 21 दिवसामध्ये पूर्ण फर्मेंटेशन होतं, 21 विघटन दिवसामध्ये. होतं. आणि सुरुवातीला आपल्याला 21 दिवसानंतर त्या समोरचा जो कॉक दिसतो तिथून आपल्याला जीवामृत भेटतं, जे गाळण्याची गरज नाही. हो. कोणताही चोथा याच्या आतमध्ये शिल्लक राहत नाही. बरोबर. आणि सकाळ संध्याकाळ ढवळण्याची गरज नाही. बरोबर. असं जसं टीव्हीवर दिसतं असं शुद्ध स्वरूपात जीवामृत तुम्हाला दर 3 दिवसाने 100 लिटर पासून 500 लिटर भेटेल. बरोबर. ड्रीपनं, स्प्रिंकलरनं, पाण्यानं आपण पिकांना शेतीमध्ये देऊ सोडू शकतो. आणि आपण सर्व पिकांना देऊ शकतो. सगळ्या पिकांना देऊ शकतो. पिकं दमदार येतात. आणि रासायनिक खतांचा जो अति वापर आहे तो हां आपला आता नापीक होत चालली जमीन आपण हो, सुपीक नापीक करू होत शकतो. चाललेली. ते पण सुपीक होण्याचं प्रमाण यांना जीवामृतनं वाढतं. बरोबर. हे बघा शेतकरी तुम्हाला माहिती दिली संपूर्ण याच्याबद्दल. याच्यावर संपूर्ण आपल्या साईजनुसार किमती दिलेल्या आहे. यांचं पॉम्पलेट शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तुम्ही या आपण कॉन्टॅक्ट नंबर दिला शकतो, तुम्ही बघू शकता. याच्यावर संपर्क साधू शकता. हे पाहिजे अशा प्रकारे आहे ते जीवामृत तयार होतं याच्यामध्ये संपूर्ण. इकडं रॉयल किसान म्हणून पॉवर विडर वगैरे संपूर्ण बघू शकतो तुम्ही. कुट्टी मशीन ठेवलं आहे. मक्याचं मशीन आहे संपूर्ण लागवडचं. हे मक्याचं हार्वेस्टर शेतकऱ्यांना ना आपलं हे कुट्टी पण करतं वर आणि आपले मागे कणसा पण जमा करता तुम्ही बघू शकता. ट्रॅक्टरला जोडलेलं असते ते बघा. इकडे मागे बकेट आहे शेतकऱ्यांना त्याला. इकडे आपलं मक्याचं कणीस जमा करतं आणि वर आपल्याला जर आपल्या शेतात पसरायचं असेल तर चारा आपण शेतातसुद्धा पसरू शकतो. आणि आपल्याकडे गुरं असतील, ढोरं असतील की याच्यावर तुम्ही कुट्टीसुद्धा आपण वर स्टोरेज करू शकतो. बघू शकता तुम्ही. जबरदस्त केलं आहे मशीन. यांचा इथं कॉन्टॅक्ट नंबर शेतकऱ्याला तर तुम्हाला माहिती जास्त हवी असेल तुम्ही बघू इथं कॉन्टॅक्ट करू शकता. वर मागे बकेट आहे शेतकऱ्यांना आणि वर स्टोरेज करायचं आहे बघू शकता तुम्ही. ट्रॅक्टर सोडून किती किंमत जाते? हे आपलं 12 ते 14पर्यंत. 12 लाख ते 14पर्यंत ट्रॅक्टरची किंमत सोडून. ट्रॅक्टरची किंमत सोडून 12 ते 15 लाखापर्यंत आपल्याला हे पूर्ण जॉईंट करून बघते शेतकऱ्यांना तुम्ही बघू शकता. इकडे बघू शकता रोटर वगैरे ठेवले. छोटे रोटर आहे इकडे बघू शकतो मी. इकडे मक्का लावायचं मशीन, पॉवर विडर वगैरे. पाहिजे का साखरा पाहिजे? इथं ड्रॅगन फ्रूट आहे शेतकरी जर इथं रोप वगैरे बघू शकता तुम्ही. ड्रॅगन फ्रूट फार्म म्हणून आहे.
जळगावची जे विवेर. हे पेरणी प्लस खत टाकायचं मशीन शेतकऱ्यांवर बघू शकता तुम्ही ते. हे पलटी नागर वगैरे इकडे मोठ्या साईजमध्ये आणि तिकडे छोट्या साईजमध्ये पण आहे. इकडे तवे. यांच्या किमती पण सांगणार शेतकऱ्यांवर, त्याच्या व्हिडिओ पूर्ण बघा. इकडे रोटर शेतकरी मित्रांनो, इकडे छोट्या साईजमध्ये आणि इकडे रिवर्स वगैरे फॉरवर्ड वगैरे सर्व आहे. इकडे पण सर्व पेरणी प्लस खत यंत्र आहे. भूमीचा आहे शेतकरी मित्रांनो हे. याची किंमत आहे शेतकरी मित्रांनो 90,000 किंमत याची. याची 85,000 किंमत आहे. हे स्पेशल एक साऱ्याचं आहे. याची 90,000 किंमत आहे. याच्यावर 66,000 किंमत आहे मित्रांनो. या छोट्या रोटरची 60,000 किंमत आहे शेतकऱ्यांना बघू शकता तुम्ही. हे रिवर्स फॉरवर्डचं आहे. याच्यावर पण 60,000 किंमत याची पण. हे मल्चिंगचे शेतकरी मित्रांनो, मल्चिंग पण आथरतं आणि बेड पण तयार करतं आपल्या साईजनुसार. आपल्याला टरबूज वगैरे लागवड करायची असेल ते बघा तुम्ही बघू शकता. याची किंमत आहे शेतकऱ्यांना 75,000 लिहिली याच्यावर. आपल्याला आपल्या साईजनुसार आपलं बेड पण आथरतं आणि मल्चिंग पण आथरते. प्लस खत पण टाकते. आपण सर्व काही फिरण्याचे व्हिडिओ पूर्ण बघा. इकडे सगळं महाराष्ट्र बांबू बोर्ड म्हणून सगळं बांबूचं साहित्य बनवलेलं आहे इकडे. इकडं भारत ॲग्रीटेक म्हणून आहे. बूस्टर प्लांट जेनेटिक्स म्हणून आहे.
इकडे गांडूळ खत वगैरे, इकडे अभय नर्सरी अँड फार्म्स म्हणून आहे. इथे सगळं रोपं शेत का तुम्ही बघू शकता. आंब्याचे रोपं आहे, तोतापुरी इकडे बघू शकता. वर नंबर आहेत का तर जर तुम्हाला रोप वगैरे हवे असतील तर वर नंबर दिसलाय. इकडे धानुका ड्रिप इरिगेशन, इकडे मल्चिंग वगैरे बघू शकता तुम्ही. नम्रता ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून. इकडे सगळे हे तिळीचे वाहन आहेत का करणं. इकडे निर्मल सीड आहेत का तर बघू शकता तुम्ही. निर्मल सीडचे सर्व प्रोडक्ट इथे. इकडे इंडियन फार्मर्स म्हणून. इकडे कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड. जे थोडं नवीन असतं शेतकरी ते थोडं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण तुम्हाला. इकडे संपूर्ण बियाणं इकडे बघू शकता तुम्ही. मक्याचे वेगवेगळे बियाणं आहे. ही पंचगंगा आहे शेतकरी मित्रांनो. ही सिंबा आहे. ही कोणती आहे? ही पंचगंगा आहे. यांचे सॅम्पल पण ठेवले कशा प्रकारे बियाणे आहेत बा पुढे बघू शकता तुम्ही. आपल्या इकडचे शेतकरी आहेत ज्याने लावले 2 वर्षापूर्वी. एकदम जबरदस्त क्वालिटीचे आहेत का तुम्ही बघू शकता. जमीन कोणती राव. हे कोविड मॅटचं आहे म्हणजे शेतकऱ्यांना. इकडे ड्रोन वगैरे पण आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रोनची माहिती दिली आहे. तुम्ही जर तुम्हाला ड्रोनची पूर्ण टोटल माहिती हवी असेल तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघू शकता. इकडे पाटील बायोटेक आहे. संपूर्ण रोपं वगैरे ठेवले. ते शेतीला लागणारे सर्व काही छोटे छोटे साहित्य शेतकऱ्यांना बघू शकता. सर फीडबॅक फॉर्म आहे आणि टी10 वेलकम टू देम. प्रोसेस आहेत ना हां त्याच्यात 3 ID. एक मकासून तर नक्की कळवा शेतकरी मित्रांनो. आपण संपूर्ण कृषी प्रदर्शन फिरणार आहे बघू शकता तुम्ही. खूप मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन आहे. इकडे बघू शकता प्रोजेक्ट सेल इंडस्ट्रियल सोल्युशन म्हणून आहे. इकडे कुबोटा आहे.
पलटी नागर वगैरे इकडे बघू शकता तुम्ही. ऑटोमॅटिक पलटी नागर वगैरे इकडे. इकडे कुबोटा आहे तुम्ही बघू शकता. इकडे चक्क्या वगैरे. इकडे रोटर वगैरे. तीर्थ ॲग्रो टेक्नॉलॉजी म्हणून इकडे प्रायव्हेट लिमिटेड. मल्चर वगैरे इकडे बघू शकता तुम्ही. वैसी भाषा नहीं समझते उनको. इकडे अशोक लिलँडच्या बरेच शेतकरी मित्रांसाठी हे असतं. इकडे पण पेरणी यंत्र वगैरे सर्व काही आहे. इकडे बीजे चितळे बंधूच आहे पूर्ण. कोणाला चलते इकडे छोटं ट्रॅक्टर का तर बघू शकता. इकडे डीजे ट्रॅकचं ट्रॅक्टर का बघू शकता. इकडे इकडे श्रीहरी कुठं करमाड. इकडे सगळे पॉवर वेडर वगैरे आहेत का करणं. कुट्टी मशीन, पॉवर वेडर. आपला हॉल बी कंप्लीट झाला आहे. आता आपण सी कडे जाऊ. आपण इकडं सगळा सेक्शन आहे. इकडं नंतर पूर्ण करणार आहे. बिकटी टायर वगैरे इकडे संपूर्ण हा सेक्शन आहे. इकडं आपण नंतर करणार आहे. आपण आता हॉल सी मध्ये जाऊ. जर आपला व्हिडिओ आवडला शेतकरी मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. लुबी ही पण प्रसिद्ध कंपनी एकदम, लुबी म्हणून. मोटर वगैरे इकडे पूर्ण. ॲटो फॉर्म म्हणून आहे. इकडे पण सर्व शेतीला लागणारे सर्व काही साहित्य वगैरे इकडे. ॲटोमॅटिक इकडे संपूर्ण. हे जैन आहे, जैन इरिगेशन सिस्टीम. याच्यात जैनमध्ये तर सर्व याला शेतकरी मित्रांनो, रोप असो, आपलं ठिबक असो, व्हाल असो, पाईप असो, सर्व जैनमध्ये येतं. तुम्ही बघू शकता जैन तर एकदम प्रसिद्ध आहे याच्यामध्ये. इकडे ठिबक आहे, श्री एकविरा ठिबक सिंचन. जे नवीन आहे शेतकरी मित्रांनो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. जे आधुनिक असणार आहे, जे आपण बरेच शेतकरी मित्रांना माहिती, ते आपण काही जास्त दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही. बघू शकता तुम्ही. आता मस्त हळूहळू प्रकारे पहिला दिवस असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे.
इकडं तुम्हाला शेतीला लागणारे किंवा संपूर्ण पुस्तकं राहणार आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. केळी, आंबा, कलिंगड, कांदा, ऊस वगैरे, जनावरांचे द्राक्ष वगैरे सर्व काही याच्यामध्ये सर्व पुस्तकं राहणार आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. इकडे ग्लोबिम रेडियंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. ग्लोबिम सगळे टॉर्च वगैरे इकडे. रात्रीचे बऱ्याच शेतकरी मित्र बरणा वगैरे करायला जातात त्यांना टॉर्च वगैरे इथे. इकडे सुनीत एनर्जी सिस्टीम संपूर्ण सीड्सची वगैरे. इथं आहे हार्ड वॉटर टू नॉर्मल वॉटरमध्ये कन्वर्ट करतं. इकडे प्रगती ॲग्रोटेक म्हणून ठिबक इथे. इकडं एलोरा नॅचरल सीड्स म्हणून आहे सर्व सीड्स वगैरे इथे. इकडं बुद्धिमत्ता इंडस्ट्री बेदुमठ. इकडं काय विषय आहे एवढं माहीत नाही. इकडे पण CS कृषी ड्रोन म्हणून आहे. याच्यात ड्रोनमध्ये बरेच प्रकारचे आहेत मित्रांनो. आता याची पण माहिती तशा प्रकारे असते. कोणाची 16 लिटर टँक असते, कोणाची 14, 15, 10 प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य असतं. याचा पण पॉम्पलेट तुम्हाला देऊन देतो. तुम्ही याचा जर माहिती हवी असेल तर तुम्ही काढू शकता. हे बघा बघू शकता तुम्ही. इथं ड्रोन आहे. इथं CS ड्रोन म्हणून यांचं पॉम्पलेट्स आहेत की मित्रांनो. याची पण सर्व टोटल माहिती दिली आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट मारून तुम्ही याची माहिती वगैरे वाचू शकता. इकडे वैशिष्ट्य आहे संपूर्ण. अजून माहिती हवी असेल त्याच्या खाली नंबर दिले तुम्हाला. ड्रोन वगैरे असं आहे. याची किती लिटरचे टँक आहे? 11.5 लिटर. याच्यासोबत आपण आता एक बॅटरी जोडलेली असेल म्हणजे डबल बॅटरी दिली. दोघी बॅटरी एक वेळेस चालतात ॲट अ टाइम एक सेटला. बरोबर. आता याची किंमत वगैरे किती याची? सिंगल बॅटरी सेटसोबत आपण 4.5 लाखाला देतो. 4.5 लाखाला. याच्यासोबत की ट्रेनिंग वगैरे इन्क्लूड होईल? याच्यामध्ये ट्रेनिंग इन्क्लूड राहणार शिकताना. हे बघू शकता. हे आपलं संपूर्ण फवारणीसाठी काही संपूर्ण फवारणीसाठी म्हणजे टोटल क्रॉप्स. टोटल क्रॉप्स आहे. प्रकारचे नोझल येतील. हो. जर तुमचे पिकं फळबागा असतील हो. त्याच्या हिशोबाने तुम्ही तुमचे ॲडजस्टमेंट करू शकता. हे बघा थोडं याची किंमत त्याच्यापेक्षा कमी आहे. CS प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे कृषी. मॅन्युफॅक्चरिंग हे आपण पुण्यामध्येच करतो. बरं पुण्यामध्ये आहे का? हां, ट्रेनिंग पण पुण्यामध्ये दिली जाते. हो. आणि आफ्टर सेल सपोर्ट पण तुमच्या लोकेशनला दिलं जातं. हे एक टोक रक्कम आहे का फायनान्स वगैरे इन्क्लूड आहे याच्यामध्ये? फायनान्स वगैरे पण आहे. बँक लोन केलं जातं. बरोबर. 75% बँक लोन, 25% डाऊन पेमेंट. डाऊन पेमेंट 25% करावं लागतं आणि 75% आपण फायनान्स करू शकतो शेतकरी मित्रांनो. जर बरेच शेतकरी मित्रांनो एवढी रक्कम नसेल तर ते फायनान्स वगैरे करू शकता. GPS वगैरे संपूर्ण काही दिलं आहे याच्यामध्ये. ऑटोमॅटिक तुम्ही फ्लाईंग करू शकता. हो. मॅन्युअल करू शकता. आणि ती ट्रेनिंग किती दिवसाची असते? 5 दिवसाचं आपण RPCचं ट्रेनिंग देतो. हो. ड्रोन शिकवण्याचं. बरोबर. बनवण्याचं. हां. आणि 2 दिवस ॲडिशनल देतो ॲग्रिकल्चर ड्रोन शेतामध्ये कसं कशा प्रकारे फवारणी करायची त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड राहणार आहे याच्यामध्ये. टोटल 7 दिवसाचं ॲग्रिकल्चरचं मेंबरसाठी ट्रेनिंग. बरोबर. हे वर्षी तुम्हाला पॉम्पलेटमध्ये नंबर वगैरे दिला आहे. तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही त्याच्या नंबरवर कॉल वगैरे करू शकता. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे. ओके. हे प्रदम सीड्स म्हणून इकडे संपूर्ण बिया वगैरे बघू शकता तुम्ही. सीड्स इथे संपूर्ण. इकडे ताडपत्री वगैरे संपूर्ण.
इकडे ग्रास कटर वगैरे जे शहरात वगैरे राहतात त्यांच्यासाठी हे आपल्यासाठी काही कामाचं नाही शेतकरी मित्रांनो. ग्रास कटर आहे ते पूर्ण. इकडे बघू शकता फाल्कन संपूर्ण साहित्य, फांद्या छाटणी वगैरे, इळा कोयता. फाल्कन कंपनी पण प्रसिद्ध आहे एकदम. सगळे 10 फूट आणि बघू आपल्याकडे 21 फूटवाला म्हणतात. टिक बायोटेक म्हणून बरेच स्टॉलला असे बाकी शेतकरी करून इथं. मधुबन फार्म अँड नर्सरी इथे सर्व सीताफळ वाटतं. जबरदस्त क्वालिटी आहे इथे पण. यांचं हे पॉम्पलेट आहे, तर नंबर वगैरे सर्व काही दिलं आहे. ही कुठली जाते? प्रयोगामध्ये आहे सध्या आता. बरोबर. हे किती किलोपर्यंत आहे का ग्रॅममध्ये? किलोमध्येच आहे, किलोच्या पुढेच आहे. 1 किलोच्या पुढे. हे हो शेतकरी 1 किलोचं सीताफळ आहे डायरेक्ट. हे नेमके सुंदर म्हणून येते. आरवी, हे समृद्धी म्हणून आहे. इकडे बघू शकता ॲनोनाग्लॅबा आहे. सीताफळ आहे का काय, मजा काही समजत नाही याच्यामध्ये. हे पण सीताफळच आहे का? सीताफळाची जात आहे ते ॲनोनाग्लॅब्रा म्हणून. बरोबर. ही कुठे आहे? ही आपले ते प्लांट आहेत, हां. लागवड वगैरे आहेत. म्हणजे प्रसिद्ध आहे का लागवड पण काय म्हणजे? याचं कसं आहे, जास्त मोठ्या प्रमाणात लागवड होत नाही. हां, मार्केटमध्ये कसं आहे याच्यावर? नाही, ही विकत होत नाही याची. बरोबर. ही फक्त औषधीला मेडिसिनला याचा. मेडिसिन म्हणून यूज आहे. हे बघा शेतकरी मेडिसिन म्हणून यूज आहे याचा. आणि हे बाकीचे वगैरे तुम्हाला दिसतं ते मार्केटमध्ये. स्पेशल सीताफळ शेतकरी बघू शकता. NK समृद्ध स्पेशल सीताफळ. यांचं पॉम्पलेट शेतकरी परत एकदा दाखवून देतो. जास्त माहिती हवी असेल तुम्ही याच्यावर बघू शकता स्क्रीनशॉट मारून.